बघा आपण इथं संभाजीनगर आपल्या जे गुंठे घेतलेले तिथं आपण आलेलं आहे। हे असा एक इथं विहिरी आहे। इथं सिमेंटाची कंपनी झाली बाजूला। इथं एक हिवराचं झाड आहे, त्या हिवराच्या झाडापासून 10 फूट रस्ता गेलेला आहे। तिथून इथं पॉईंटवर आपला अलीकडं 4 फूट 10 फुटाचा रस्ता सोडून इथं अशी ही जागा आहे। आणि इथं एक आपली एक पलीकडे ह्या एक बांधदेव हिर आहे। त्या बांधदेव हिरीच्या पशी खालतं वरतं असे 40 एकराची इथं फ्लॅटिंग पडलेली आहे। हां 40 एकराची फ्लॅटिंग पडलेली आहे। 45 एकराची पडलेली आहे सर्व मिळून। पण अजून इथं काही जास्त लोक राहायला आलेले नाहीत, राहायला कुणीच काही केलेलं नाही। आणि इथं हे अशी ही सगळी ही असं ही आहे। इथला बघा ही नाला तुम्हाला दाखवते। आपल्या इथेपासून एक नाला एक आहे। आपल्या फ्लॅटिंगपासून अशी तिथे एक नाला आलेला आहे। हे नाला असाच इकडे गेलेला आहे खाली, म्हणजे एक वड्यासारखा मोठा खोल नाला आहे। हे असंच खाली गेला आणि इथून अशीच फ्लॅटिंग पडलेली आहे ह्या नाल्याच्या कडेने। अशीच परत फ्लॅटिंग पडून ही पहिली इथून ही शेवटचं टोक इथं होते ह्या हिवराच्या झाडापाशी। बघा ही पहिले जुने जे आहेत हे जुने काही खोटं पडलेले, आता 30 वर्ष झालं ही फ्लॅटिंग पडलेली होती। काही शिक्षक लोक आणि काही मिलिटरीच्या लोकांनी इथं फ्लॅटिंग घेतलेली होती। ह्या बांधापासून ही बांध आहे, ही बांध होता। ह्या बांधापासून एक 12 फुटाचा रस्ता सोडून 45 एकरची इथं एक फ्लॅटिंग आहे अशा प्रकारे। पण आणि इथं कोणी कब्जा घेतलेला नाही। त्याच्यामध्ये आमचे साडू त्यांनी 4 फ्लॅटिंग घेतलेले होते। ती कुठची घेते तर ह्या हिवराच्या झाडाच्या बराबरीने होते। कारण मी इथं एकदा आलो होतो महागायला, त्या टायमाला त्यांनी मला दाखवले होते। मस्जिदच्या बराबरीनं ह्या बांधापासून खाली 4 फ्लॅट आहेत। त्या फ्लॅटिंग त्याचे कागदपत्र आपल्या पाहुण्याच्या नावावर आहेत। कागदपत्रे आपल्या ताब्यात आहेत, कागदपत्र आहेत सर्व व्यवस्थित। इथून ही जी हिवर आहे ह्या हिवराच्या झाडापासून ह्या बांधापासून 12 फुटी रस्ता सोडून ही बॅग टिकली। ही तर ही आपले 4 गुंठ्याचा जमिनीचा क्षेत्रफळ येतं। 4 एक पूर्व पश्चिम असे 2 आहेत, खाल्ला इथं एक असे 2 असे एकामागे एक असे 4 फ्लॅट आहेत। आणि ह्या फ्लॅटाच्या बाजूलाच आपली इथं एक बांधदेव हिर आहे। ती हिर तुम्हाला बघा इथं शेवटची बाउंड्री इथं काही खुटं मोडून येईल। ह्या गुंठे पाडून झाले ते 30 वर्ष झालेले आहेत। ती हो का इथं ती खुटं मोडून नेले। ती सुरुवातीची जी मोजणी करून दिली ती इथं एक शेवटचा खुट इथं आहे। हे असाच दक्षिण उत्तरला असा एक रस्ता गेलेला आहे। हे असाच इकडे हिरीपर्यंत आलेला आहे। आणि ह्या खुटापाशीच आपले 4 गुंठेचं क्षेत्रफळ आहे इथं। 5.5 गुंठे आपलं ना, आपलं 5.5 गुंठे इथं आहे। 5.5 गुंठेचं ना। आता ही असेच रस्ते पाडलेले होते, पण ती बी काय झालं काही लोकांनी खोटं फिटं मोडून नेले। 30 वर्षाचा काळ झाला, कोणतरी ह्याच्यात मोगडा हाणला होता वाटतंय। तर हे जुने पहिले जे काही खोटे रवलेले होते सिमेंटात ती आहेत बघा। इथं बी आहे एक खोट, इथं एक आहे खोट बघा। इथं एक असे जुने खोटं होते असे रस्त्याच्या कडेला दिलेले। हे रस्ता बी दिलेला होता त्याने मोजमापीत काढून। आणि इथं त्याच्या बाजूने एक इथं जुनी एक काळातली पुरातन काळातली विहीर होती। आणि ह्या शेतमालकाचं नाव कोलते पाटील म्हणून आहे। औरंगाबादला संभाजीनगरला राहायला आहे ते। कोलते पाटलाची ही वावर आहेत सगळे। कोलते पाटलाचे सगळे आपले पैसे गुंतवून राहे म्हणून हे असे गुंठे घेतलेले होते। 25-30 वर्षाचा काळ आहे हो का। इथं कोणतरी येऊन काहीतरी मोजमाप करून आपल्या नकाशा काढून जाते तर कोणी आपल्या परीने। आणि इथं बघा इथं एक शेवटचा खूट इथं एक आहे। इथून गुंठे चालू झालेले आहेत। हे असेच हिरीपासून असे इकडे गुंठे खाली झालेले आहेत। हिरी इथं राहते। आता हे आपण हिरीपाशी आलो। ही बघा हिर, ही अशी एक मी पहिले एक आलतो आमच्या पाहुणे संघ त्या टायमाला। तिथं ताई पैसे तिथं गाडी उभा करून आपलं हिरीवर इथं बघायला आलतो। त्याला बरेच वर्ष झाले। आणि त्यांनी सांगितलं होतं हिरीपासून आपले गुंठेची जे 45 एकराचे आहे ह्या खोटापासून इकडं चालू होते ह्या बाजूला। हे असाच पट्टा खाली गेलेला असा इकडे गुंठे पाडेत। पण अजून इकडे कोणी जास्त राहायला आलेलं नाही। अगर ह्याचं कोणी कब्जा घेतलेला नाही अजून, कारण असेच राहिलेले नाही। ह्या खोटापासून बरोबर इथं बघा मस्जिद आहे तिथे एक, तिथं झेंडा दिसते तुम्हाला झूम करून दाखवतो। बारीक मस्जिद आहे हो का इथं मस्जिद आहे। ही खूट हिरीपासला बांधदेव हिर आहे।
इकडे पलीकडं झोपडपट्टी आहे परत झालेली आहे 10-15 वर्षात. इकडे पलीकडे बी एक जण कोणते कुठं राहून ठेवलेले आहे तर ते बी कब्जा केलेला आहे. हे असंच ह्याचा परिसर आहे जमिनीचा. हे बघा असंच. आता ह्याच्यात आपल्याला ह्याचा जमिनीचा नकाशा काढून इथं कसं कसं किती ह्या खुटावून किती फुटावर आहे ह्याचा आपल्याला पाठपुरावा करून आपल्या 4 गुंठेवर आपल्याला चार बाजूने खुटं मारून आपल्याला कब्जा करून घेणं आहे. तर हे असं ही प्रोसिजर आहे. हे बघा जागा इथं असे टोटल 45 एकराचे फ्लॅटिंग पडलेले आहे. हे बघा जुने खुटं जे पडले आहेत सिमेंटात रवलेले जे खुटं आहेत ते काय आहेत अजून जुने. हे खुटं या हे असे जागा आहे. जेवढा तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवा. इथल्या जेवढे मालक आहेत त्यांनी या म्हणावं आपली जागा मापून घ्या. राम राम.